हॅलो फ्रेंड्स, पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी रात्रीचे जेवण कसं असावं तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. कारण डिनर हा सगळ्यात जास्त कारणीभूत असतो पोटावर एकसारखी चरबी साठायला आणि एकंदरीतच वजन वाढायला देखील. तर त्यासाठी टिप नंबर 1, जेवणाआधी कोमट पाणी जरूर घ्या. या दिवसामध्ये ते सहज शक्य आहे. कोमट किंवा गरम पाण्यामुळे तुम्हाला जेवण कमी जाईल आणि त्याचबरोबर डायजेशन तुमचं इम्प्रूव्ह होईल आणि फॅट लॉस होण्यासाठी कोमट पाणी खूप चांगलं मदत करतं. टिप नंबर 2, तर मार्केटमध्ये खूप साऱ्या भाज्या अवेलेबल असतात. त्यामुळे मी सजेस्ट करेन की रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही भाज्यांचे सूप घ्या. खूप हेल्दी असे सूप होतात आणि पोट देखील भरतं. दररोज घेऊ नका, आठवड्यातून 3 वेळा तरी कमीत कमी सूप, लाल भोपळ्याचं सूप तुम्हाला घेता येईल, बीटचं सूप घेता येईल, अनेक देखील कुठल्याही भाज्यांचं तुम्ही सूप करू शकता. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्समध्ये तुम्ही चपाती भात घेऊ नका, त्याऐवजी भाकरीचा वापर करा. बाजरीची खिचडी देखील भाज्या घालून खूप टेस्टी लागते, ती देखील तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे रात्रीचं जेवणाचं तुम्ही प्लॅन करा. की काय होतं, जेवल्यानंतर आपली अजिबात हालचाल होत नाही आणि त्यामुळे डायजेशन तुमचं स्लो होतं आणि त्यामुळे वजन वाढतं. जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं तरी अंतर हवं. जेवल्यानंतर शतपावली करा, म्हणजे 100 पावलं हळूहळू चाला, म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं राहील आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होईल. आणि शक्य झालं तर झोपताना देखील 1 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. थँक्यू.